गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो पांडुरंगाय। नमो पांडुरंगाय। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। पाण्डुरङ्गप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। पाण्डुरङ्गप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वलनाशिने। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वलनाशिने। नमोऽस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्रासिने। नमोऽस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्राशिने। नमोऽस्तु ज्ञानदेवाय अलङ्कारपुरीवासिने। नमोऽस्तु ज्ञानदेवाय अलङ्कारपुरीवासिने। सिद्धेश्वरकृपाक्षत्र छायानिवासकारिणे। सिद्धेश्वरकृपाछत्र छायानिवासकारिणे। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। शान्ति ब्रह्मस्वरूपाय भवदुःख हराय च। शान्ति ब्रह्मस्वरूपाय भवदुःख हराय च। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदेत्। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदेत्। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम्। ईशान
सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति ईशान चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावति क्षेत्रनिवासिनं प्रभावति क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डरीकावलयविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारियली शिळा शिखरे सागरी तारियली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी रखिले निर्जीवा कागदासी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी तुझी उपमा नाडळे इहलोकी भव सिंधुसी बांधिला से तुझे भव सिंधुसी बांधिला से तुझे अनाथादिना कारणे तुकयाने दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा तोचितो हा परब्रह्म ठेवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे जया पूजिले आदरे पांडुरंगे मानस्थ केले प्रयाण प्रसंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली तनु मानवी दिव्य रूपेत केली त्यागिते दिव्य लोकासी नेली न त्यागिते दिव्य लोकासी नेली ज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय करिता देवार्चन करिता देवार्चन घरा आले संत जन घरा आले संत जन घराले संत जन घराले संत जन देव सारावे परते देव सारावे परते संत पूजावे आरते
संत पूजावे आरती संत पूजावे आरती संत पूजावे आरती शालिग्राम विष्णु मूर्ती शालिग्राम विष्णु मूर्ती संत हो का भलती आती संत हो का भलती आती संत हो का बोलते आती संत हो का बोलते आती देव सारावे परते देव सारावे परते संत पूजावे आरते संत पूजावे आरते संत पूजावे आरती संत पूजावे आरती आ तुका म्हणे संधी आत्मा म्हणे संधी अधिक वैष्णवांची मांदी अधिक वैष्णवांची मांदी अधिक वैष्णवांची मांदी अधिक वैष्णवांची मांदी देव सारावे परते देव सारावे परते संत पूजावे आरते संत पूजावे आरते संत पूजावे आरती संत पूजावे आरती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबा जगातील देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 303 व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय देवाच्या पूजेत आणि संतांच्या पूजेतली तफावत सांगतात. म्हणजे कोणाची पूजा कोणापेक्षा श्रेष्ठ आहे हे तुकोबरायांना इथं दाखवून द्यायचं. ते आधी आपण देवाच्या पूजेचा विचार चालला, संत पूजेचा विचारावर आलोच नाहीत ना. कोणाच्या पूजेचा विचार चाललाय? देवाच्या पूजेत. मग देवाच्या पूजेचे मान्य काय सांगितलं म्या? सांग बरं माऊली, काय सांगितलं वालू? पहिलं काय? पंचे हे परा पूजा परा आणि अपरा परा नाही, परापूजा आधी आणि अपरा, बरोबर आहे ना? तर अपरा पूजेतलं वर्णन चाललंय, आणखीन परेकडे गेलो नाही. गेलो परा फाटा गेलो नाहीत ना. आणि त्या अपरा पूजेतला एक फाटा चालू आहे, ते कोणता? मांत्रिक. लक्षात आलं ना? असा हे लक्षात घ्या. तांत्रिक मांत्रिक असे 2 फाटे त्यामध्ये. आता तांत्रिक पूजा सविस्तर पाहिजे असेल जर तर खरी भागवतामध्ये वर्णन आलेले श्रीमद नाही 11व्या एकनाथी भागवत, हे सगळे पूजेचे प्रकार हे ते मला वाटतं नेहमी जाईल संवादामध्ये हा विषय आहे. त्याचा खूप विस्तार करणं गरजेचं नाही, कारण का एवढं विस्तार होणार नाही. हां, म्हणून आपण तुम्हाला थोडक्यात सांगायलो की भगवंताची जी मांत्रिक पूजा आहे त्या मांत्रिक पूजेतले फरक किती सांगितले? उपचार. हा, मग पंचोपचार कोणते कोणते? गंध पुष्प धूप दीप नैवेद्य. हा, हे कोणाला सहजासहजी रोज होते की नाही? नाही होत. आता मी रोज करतोय पंचोपचार, षोडशोपचारी नाही होत, कारण का ते आव्हानां ते करायला जवळजवळ 2 तास लागतात. किती? 2 तास. तेवढी पूजा करायला 2 घंटे घालवा लागतील बघा. ती पूर्ण ते 2 घंट्यात बी होत नाही व्यवस्थित. अशी व्यवस्थित पूजा असते ती षोडशोपचारे. म्हणजे मग असं आपल्याला ही धावती पूजा, चला तुमचे नामसंकीर्तन हेची माझी समजा. अरे ही इकडं पाठ सांगायचं असतंय, कवा उठावं कवा, मग 5ला उठून ते आवडते तवा. मग पंचोपचाराची पूजा मात्र रोज होते. गंध लावणे, पुन्हा फुल वाहणे, लक्षात आलं? पुन्हा धूप, उदबत्ती, दीप, निरंजन, नैवेद्य. साखरेचा नैवेद्य जरी दाखवला तरी नैवेद्य आला. आता तसा तो पोळीचा दाखवावा, पण साखर बी दाखवली नैवेद्यम प्रतिगृहीत आम्ही म्हणलं सर्व उपचार अक्षर समर्पयामी झालं. मग ते कळलं का? कधी क्वचित अक्षरा नसल्या नुसतं डबकं दाखवलं तर जमते भागवते काय, आणि नसल्यावर काय करा? आता तिथं मग ते काय, ते कल्पना करायची. मानस पूजा आहे ना, मग ते अक्षतेची कल्पना करून ते व्हायच्या, असा अर्थ असतो त्याचा. काय करता आता? कळलं का? हे पंचोपचार. आता 16 उपचार सांगितलेले आहेत लक्षात. हा, आव बर, आव्हान. हा हा, बर. हा, हा,
हा अर्घ्य 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 म्हण आचमन हा स्नान हा वस्त्र अलंकार वा गंध नाही उपवस्त्र राहील. वस्त्र एक आणि समजा खाल्लं वस्त्र उपवस्त्र म्हणजे रुमाल हा गंध गंध हा फूल हो दीप हो धूप हा. नैवेद्य प्रदक्षिणा हा वा हा किती झाली माहिती झाले झाले दोन राहिले. हा नमस्कारम करो मी हे 15वा उपचार आहे. नमस्कारम करून करो मी हे झालं आणि पुन्हा मंत्र पुष्पा माझं मत नाही करायचं ना. नाही नाही एक तेवढंच राहिले नाही पाठ केले होते बघा बरं मग तुला विष्णू ऐकायला नाही ते बरं बरं बघ त्याचा नंबर लावला का नाही पैसा का मग तुम्ही ठेवलं का ओम यज्ञ यज्ञ हे नसल येत तरी विसरे अनंता मधुसूदन. आपण असं आता हे सगळे उपचार आहेत आणि इतकं केल्यावर उपचार केल्यावर पुन्हा काय म्हणायचं माहिती आहे काय हे झालं देवा की आता मी तुमची पूजा केली पण आव्हानम न जानामी पूजनम न जानामी पूजनम विसर्जनम न जानामी आणि क्षमता मे परमेश्वर क्षमस्व परमेश्वरम क्षमस्व परमेश्वर मला तुम्ही तीनदा म्हणायचो किती तीनदा. क्षमता मे परमेश्वरम पहिलं बरं काय क्षमस्व परमेश्वरम क्षमस्व परमेश्वर तीनदा झाले बरं मला क्षमा कर देवा मला क्षमा कर. आवाहन बरं काय आवाहनम न जाणार कसं तुला बोलवावं हे मला कळत नाही. न जाणावी पूजन मला तुझी पूजा कशी करावी हेही कळत नाही तेव्हा न जाणावी विसर्जनम तुझी पूजा विसर्जन कशी करावी तुला कसं उठवावं आता झालं देवापूजी पूजा झाली देवतेची विसर्जना करावी लागते तेही मला कळत त्याच्यासाठी क्षमता मे परमेश्वर माझ्यावर तू परमेश्वरा क्षमा कर पुढे दोनदा म्हणायचं नंतर हे पहिले भास येते ना क्षमस्व परमेश्वरम क्षमस्व परमेश्वर ही झाली षोडशोपचारी पूजा ही पूजेला महत्व आहे. आता त्यातला एक भाग राहिला तांत्रिक कोणता तांत्रिक. तंत्रानं कशी पूजा करावी पृथ्वीची पूजा कशी करावी पंचमहाभूताची पूजा सांगितली पुष्कळ भागवतामध्ये नेहमी जैन संवादामध्ये खूप याचे प्रकार आणि क्लिष्ट विषय आता सांगणारे भागवत कसे सांगते ते देवाला माहिती. हे भागवत चालू असतात कुठेही एकनाथी भागवत काय एवढं काही असं काही उगं काही बाजारचा भाजीपाला नाही सांगायला मग एकनाथी भागवत ज्ञानेश्वरी एकाच हाय लेवलचे ग्रंथ आहे तुकाराम महाराजांचा गाथा आणि हे अध्यात्मपर ग्रंथ येतं मग ते आता पण आता उदाहरणार्थ एकनाथी भाई माने काय काय एकनाथी भागवतातला योगाचा विषय लागल्यावर कसं सांगतात नाही रे योग अभ्यास हाती योगाचं वर्णन येते त्यावेळेला नाही कोणी असू द्या हो कोणी नसू सोपं नाही अध्यात्म ग्रंथ आहे आणि त्यातलं काहीतरी अध्यात्माची दृष्टी असलेला माणूस तरी चांगला विचार सागर थोडा केलेला ते ज्यानं काहीच ऐकलं नाही त्यानं भागवत काय सांगावं भागवत सांगणं इतकं सोपं आहे. एकनाथी भागवत क्लिष्ट विषय त्याच्यामध्ये तांत्रिक पूजेचे प्रकार खूप सांगितले चिंतनात्मक विषय आणि मग अशी तांत्रिक मांत्रिक पूजा ही पण ह्या सगळ्या अपरास आहेत आपलं बरं काय कोणत्या अपरास आहेत परापूजा नाही आहेत. आमचे शंकराचार्य शिष्यांना सांगत असताना सांगू लागले की बाबांनो आपल्याला याच पूजेवर बसायचं की अपरापूजा जोपर्यंत आपली पूर्ण स्थिती प्राप्त होत नाही तोपर्यंत ही करावी लागते. कुठपर्यंत देवाचं भजन करायचं कुठपर्यंत पंचवटी करायची आपण देवापासून आणलं काही तोपर्यंत लक्षात आलं की नाही म्हणजे बद्धतेत आहे तोपर्यंत गौरी अर्जुना हा तो बुधू भेटे ना म्हणा तोवर या साधना भजावी लागेल. मार्मिक ओवी कारण मार्मिक ओवी जवरी अर्जुना हा बोधू भेटे ना म्हणा
तवच या साधना तवरी या साधना जोपर्यंत हे ज्ञानाचा बोध होत नाही, जो ब्रह्माऐक्य ज्ञान होत नाही, तोपर्यंत ही साधना करावी असं. आणि एकदा का ते जीव ब्रह्माऐक्य झालं की मग ही पूजा आणि मग मान्य नाही, मग त्या पुढच्या पूजेत जावं लागतं. विद्यार्थ्यांना वर्गात एक एक वर्ग चढावं लागतंय, बरोबर आहे ना. ग्रॅज्युएशन झालेल्या पोराला काय कक्का किकी गिरवायची गरज काय? कक्का किकीचा धडा कोणी गिरवावा? पहिली वाटल्या पोरांनी गिरवावा कक्का किकी कुकू हे धडे. बरं काय हे धडे ग्रॅज्युएशन झालेल्याने गिरवायची गरज नाही ना. आता त्याला नोकरीचीच अपेक्षा आहे, बाकी काय. परीक्षा दिली एखादी किन्नर नोकरीत लागून जाते. त्याप्रमाणे जे ब्रह्माऐक्य ज्ञान झालं मोक्षच मिळतो. राहिलं काय मग 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 पुढे गेलेल्यांनी ते एवढी ही पूजा करीत बसायचं नाही. मग कोणती करायची पूजा? ती पूजा करायची परा. कोणती? परा. ती परा. ह्या अपरा पूजेतले प्रकार आहेत बरं आहे. या अपरा पूजेचे तुम्हाला तांत्रिक मांत्रिक षडोपचार पंचोपचार आमुकंड मुकंड नैवेद्य हे सगळं लागतं आणि लागतंच. तुम्ही आम्ही पद्धत येतोय तोपर्यंत हे करावं. ते सोडता येत नाही, करावंच लागतं. केल्याशिवाय जमत नाही. भगवंताची प्राप्ती त्याशिवाय होऊ शकत नाही, हे निश्चित आहे. काय हे भक्तिशास्त्र आहे किंवा उपासनाकांडीचा निर्वाह. आणि उपासनाकांड विक्षेप दोष घालण्यासाठी गरज येते. तुम्हाला कालच सांगितलं. उपासना कशासाठी आहे? विक्षेप. हो, तुम्हाला कालच म्हणून कर्माने चित्त शुद्ध्यर्थम. कर्माने चित्तशुद्धी. पित्र घालणं, हे आता उद्या पितरपाठी पित्र घालायचे, अमुक करायचं तमुक करायचं, हे सगळे जे कर्मकांड आहे ना, तर कर्मकांड अभिषेक सत्यनारायण वगैरे सातवास्तु शांती हे ते बरेच कुठाने त्या कर्मकांडामध्ये काय खूप आहे. कर्मकांड फार क्लिष्ट आहे बरं. कर्म खरं तर आपण यथायोग्यही करू शकत नाही. म्हणून तर संध्येच्या मंत्रात सांगितलं केशवाचं नाव घेतलं की ते राहिलेली कर्मे अपूर्ण असलेली तरी पूर्ण होऊन जातात. हो, मग ते कर्मकांड क्लिष्ट आहे. ते कर्मकांड बद्धतेत करावंच लागतं मल घालविण्यासाठी. मल म्हणजे चित्ताची त्याच्यात हे आलेला दोष. चित्तामध्ये दोष आहेत ना आपल्या चित्तामध्ये, आणि दोष असल्यामुळे तर दुसऱ्याचे अवगुण दिसतात आपल्याला. हे जगत बेकार आहे असं वाटतंय. हे असं काही जे मनात निर्माण होतं तमोगुण रजोगुण येते, आणि या सृष्टीतले काही जे दोष दिसतात ते कशामुळे दिसतात? पाप आहे म्हणूनच ना. आपल्याकडे काय शिल्लक आहे? पाप आहे. चित्तात पाप जोपर्यंत आहे तोपर्यंत पाप प्रवृत्ती होतेच. एकदा का चित्तातलं पाप निघून गेलं का तर पाप करण्याची प्रवृत्ती होतच नाही माणसाची. मग ते पाप जावं, मलनाम पाप वासना, ते मल चित्तातला जावा. त्यासाठी कर्माने चित्त शुद्ध आणि एकाग्र उपासना. एकाग्र होण्यासाठी काय करावे लागते? उपासना, म्हणजे विक्षेप दोष घालवा. आणि हे पूजेचे प्रकार विक्षेप दोष घालण्यासाठी. आता हे सगळा प्रकार अपरा पूजेतला आहे. कोणत्या पूजेतला? आता अपरा पूजेतले हे प्रकार आहेत. पण परापूजा कशी करावी शंकराचार्यांनी एक त्याच्यावर स्तोत्र केलं. आणि ते शिष्याला सांगणार, बाबा आपण इथंच बसायचं नाही. पहिला ती एकाचा धडा मॅट्रिकच्या पोरानं गिरविणं मूर्खपणा आहे. मॅट्रिकच्या पोरानं सुद्धा पहिला धडा गिरविणं काय आहे? मूर्खपणा आहे ना. कवर पहिल्याच वर्गात 10 वर्ष झाले शाळा शिकायला तू. मग 10 वर्षाची शाळा शिकून तू पुढच्या वर्गात पाऊल टाकीत नाही, काय उपयोग आहे? त्यासाठी आपण एवढ्याच पूजेवर थांबायचं नाही. मग आपण कोणती पूजा करायची? परा. आणि त्या परापूजेचा तुम्हाला मुद्दाम मी स्तोत्र इथं समोर आणले. कशामुळे आणले माहिती का? ते समजून थोडं देण्यामुळे, पूर्ण त्याचा अर्थ तुम्हाला समजून देण्यामुळं थोडक्यात अर्थ समजून द्यावा. त्याशिवाय कळणार नाही. ते तुम्ही नुसतं वाचलं बी नुसतं शिकलं बी तर कळतच नाही. शिकवेल ते पद्मा करायला येतंय त्याला. ते स्तोत्र स्तोत्र नाही परापूजेचं येते. ते परापूजेचं स्तोत्र बरेच काही स्तोत्र झाले. ते आता घरी तिथे अन्यमाने मी लागलो होतो बंद. लॉकडाऊनचा फायदा मग मी एवढं वाया कशाला काळ घालवा. मग त्या अभंगाची एक निवड केली. म्हणजे जावळाला अभंग कोणता घ्यावा कीर्तनाला, लग्नात कोणता घ्यावा लग्नात कीर्तन असल्यावर, वराचं बारसा असल्यावर कोणता घ्यावा, गंगापूजन असल्यावर कोणते अभंग घ्यावे, लक्षात आलं की नाही तुमच्या? वर्ष श्राद्ध असल्यावर कोणते घ्यावे,
हे असे काही अभंग मला निवडायचे होते सगळ्या संतांचे. पुन्हा काल्याला कोणते घ्यावे, पहिल्या दिवशी कीर्तन असलं सप्त्याचं कोणते घ्यावे, 7व्या दिवशी संध्याकाळी कीर्तन असल्यावर 7व्या दिवसाचं कोणते घ्यावे, मधले कीर्तनाला कोणते घ्यावे, काल्याला कोणते घ्यावे, हे अशी निवड करीत बसलो. आणि त्या लागला होता फायदा घेतला ना मला. रिकामा दिवस जाऊ लागला, वेळ वाया. त्याला म्हणलं तू लिहे आणि मी निवडितो. माझ्या मागे निवड करणे, तुझ्या मागे लिखाण करणे. जे सकाळ बसायचं कूलर लावून, उन्हाळा होता मस्त कूलर लावायचं, कूलर लावून घेऊन बसायचं. बरोबर 11:30ला सुट्टी व्हायची. 11:30 सुटला, जायचो घरला जेवण कर. जेवण करून जरा आराम करून 2ला येईन तो लोळतो. मी काय जेवत नाही, एक टाईम जेवतो. मी लोळायचं थोडं अंग टाकायचं. बसल्यानंतर ताटून जाते ना, थोडं आडवलं की लगेच 2ला सुरू, 5 वाजता 7. मग त्याच्यामुळे ते फायदा झाला ना त्याचे. काल गेला काय चिंतने सरे तो धन्य धन्य काळ आणि सकळ मंगळ मंगळाचे. जो हरिकथेने गेला क्षण तो काळाशी नव्हे प्राशन. काळ सार्थक या नाव जाण जे श्रद्धा श्रवण हरिकथा. एकंदरीत भगवंताच्या चिंतनात काळ घातला चांगला. कुठे कीर्तन जायचंच नव्हतं मग. आणि व्यवहार तर आपल्याकडे तीळ मात्र नाही. आता तर नाहीच हो, पण त्यावेळेस बी नव्हता. तीळभर नव्हता व्यवहार. कोण कुठे गेलं काय गरज. अशा पद्धतीची त्याची परापूजा इतकी श्रेष्ठ आहे आणि ते उच्च कोटीचा. मला वाटतंय साधक सुद्धा नाही म्हणता येत याला. याला परोक्ष ज्ञान. कोणता ज्ञाता? अपरोक्ष ज्ञाता नाही, परोक्ष. अस्ति ब्रह्मेति चेत, अस्ति ब्रह्मेति चेत. परोक्ष ज्ञानमेव तत्. अहम ब्रह्मेति चेत वेद, साक्षात्कार असो. मी ब्रह्मरूप आहे हे साक्षात्कार आहे. अस्ति ब्रह्मेति हे परोक्ष ज्ञान आहे आणि अहम ब्रह्मेति अपरोक्ष ज्ञान आहे. लक्षात आलं. मग अस्ति ब्रह्मेतिवरला जो साधक आहे तर त्याने ही पूजा करावी. कोणती? परापूजा, असा त्याचा अर्थ. आपल्याला अस्ति ब्रह्मेति आणखीन दृष्टी नाही बरं. अस्ति ब्रह्मेति म्हणजे हे सगळं जग ब्रह्मरूप आहे अशी दृष्टी आली काय आपल्याला? हा. आणि आल्यावर आपण कीटकाधिक मुंग्याधिक आपल्या हाताने दिसल्यावर मारूच शकत नाही. आपल्या हाताने ती मरणारच नाही. परापूजा कोणा सिद्धानं करायची. हा, कोण करायची? परापूजा परोक्ष ज्ञानाने करायची. आणि अपरोक्ष ज्ञानामध्ये तो पूजाच नाही ना. मीच ब्रह्मरूप आहे, कोण्या भूताची पूजा करू? ब्रह्माशिवाय दुसरं काहीच नाही. सर्वं खलिदं अहम ब्रह्मास्मी. मी ब्रह्मरूप. या बोधावर गेल्यावर पूजा पूजक काय ही काय भावना आहे का? पूज्य पूजक भावना आहे तिथे. हाय का भावना? त्रिपुटी आहेत का? काय पूज्य हा पूजक आणि पूजा हे भाव आहेत का? त्रिपुटी का तिथं? नाही ना, उरलंच नाही. मग कशी करावी पूजा? मग ती जी शंकराचार्य सांगतात ते त्या बोधावर गेलं की ती होऊन जाते, काही करायची गरज नाही. आता इकडं बघा काय वर्णन आहे त्यामध्ये. शंकराचार्य महाराज काय साधेत की काय? ते म्हणले अखंडे सच्चिदानंदे. सच्चिदानंद पद आहे का ते कसं आहे? अखंडे. अखंडे त्याला खंड नाही. निर्विकल्पेक रूपिणी. तुमचं स्वरूप निर्विकल्प आहे, कोणता विकल्प त्या स्वरूपात नाही. स्थितीय द्वितीय भावेस्मिन. मी तुमच्या वेगळं होऊन कथम पूजा विधी येते. कशी पूजा करू मी, त्याचा विधी काय? कोण विचार करायला? हे साधक म्हणा की आता एक प्रकार विचार करते मी कशी पूजा करू. मग त्यानं काय केलं सांगा. पूर्णस्य आवाहनम कुत्र. ती भगवान परमात्मा पूर्ण आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. कसं आहे ते? सर्व ठिकाणी व्यापक आहे. आणि मग आवाहनम कुत्र, त्याला बोलवायचं कुठून? लक्षात आलं की नाही बोलण्यानं? ते सर्व ठिकाणी वरून उरलेलं असल्यामुळं, पूर्ण असल्यामुळं अपूर्ण नाहीच आहे ना. बरं काय, अपूर्ण असता परकी दुसऱ्या ठिकाणी असता, लांब असता, आपल्याला वेगळा असता, तर या देवा बसा पाठावर असं म्हणता आलं असतं. तर ते आपला प्रकार नाही, पूर्ण रूप आहे.
सर्व ठिकाणी व्यापकच आहे, सर्व ठिकाणी जिथं जिथं बोलवायले तिथे आहे, जिथून बोलवायचे तिथे आहे, बोलवायले त्याच्यातही आहे, जे बोलायले वाचेतून त्याचे शब्द त्याच्यातही ब्रह्म आहे. म्हणजे पूर्णस्य आवाहनं कुत्र आणि सर्व आधारस्य चासम, सर्वांना आधार त्याचा आहे. कोणाचा? तुम्ही कोणावर बसले? अधिष्ठान काय तुमचं? ब्रह्म. हा, अधिष्ठान अधिष्ठान काय आहे? ब्रह्म. ब्रह्म आहे. मग अधिष्ठान ब्रह्म आहे तुमचं, आणि तुम्ही त्याला आसन बसाय कोणतं टाकणार? कुठं बसणार आहे एवढा मोठा देव? कुठं बसवणार त्याला? एवढा मोठा पाठ कुठला आणणार तुम्ही? हा, सर्वाधारस्य आसनम, सर्वाधारस्य आसनम, सर्व म्हणजे सर्वांना आधार ज्याचा आहे त्याला तुम्ही आसन बसायला टाकणार कोणतं? सांगा बर काय? बर काय? स्वच्छस्य पाद्य मर्घ्यंच, ते स्वतः स्वच्छ आहे आणि त्याला अर्घ्यपाद्य, आता नाही का अर्घ्यपाद्य निघालतं ना पूजेमध्ये द्यावं लागतं ते. तुम्हाला सांगितलं ना आधी आव्हान 16 उपचार आहेत तिथं. त्या परापूजेत बी उपचार किती आहेत? 16 आहेत. बघा ना तुम्ही. पहिलं काय? आव्हान आलं की नाही? आव्हान. आणि पुन्हा आसन आलं की नाही? तर आसन. पुन्हा अर्घ्यपाद्य आलं की नाही? मग स्वच्छस्य पाद्यम अर्घ्यंच, स्वच्छस्य पाद्यम अर्घ्यंच, स्वच्छ तो परमात्मा आहे. त्याच्या इतका स्वच्छ कोणीही जय जय देव निर्मळ निजनाखिल मंगळ जन्म जरा जन्म नाही बरं, जन्म म्हणायचं नाही, जन्म जरा जलद जाळ प्रभंजन असा इतका स्वच्छ असणारा परमात्मा असल्यामुळं त्याला अर्घ्यपाद्य तरी द्यायचं कशाला? कशाला द्यायचं? कळलं का? आता शुद्धस्य आचमन, तो आधी शुद्धच आहे, त्याला आचमनाला पाणी द्यायचं. आचमन म्हणून गुरुणा करायला पाणी त्या 16 उपचारात आहे ना. मग आचमन कुठलं द्यायचं? कशाला द्यायचं? सांगा ना. त्याच्या पुढे निर्मलस्य कुत स्नानम, त्याला मळच नाही आणि त्याला आंघोळ घालायले भरत महाराज. कोणला गावा घातली तू आंघोळ रे? घातली नाही मला माहित आहे. पूजा करतोस का तू? आता पूजा चालू आहे की नाही? आहे का? वा वा. कोणती मूर्ती असते? बर, देवाला मारुतीला आहे. बर, मग ते मारुतीला मळकटे पांडुरंग मळ काय का? मग त्याला आंघोळ करायला जायची सांगितली. संतांना सांगितलं म्हणून आपल्याला करायचे म्हणजे. पण ती काय म्हणायला आहे बरं का, हे पुढचा साधक आहे, हे पुढे गेलेला आहे, पुढे गेले त्यांचा त्याच्या मागे आपल्याला जायचंय. म्हणून तुम्हाला दिग्दर्शन करून शंकराचार्य ते शंकराचार्य म्हणले अरे कशाला तू गेलायस? तुला कळत नाही साधकाला जवळ गेलेला बोलू लागले गेलायस तू. निर्मलस्य कुत स्नान, निर्मळ परमात्म्याला कुठं आंघोळ? वस्त्रम विश्वोदरस्य, विश्व हे पोट आहे त्याचं, जेणे हे विश्व निर्मिले. महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले, इच्छा मात्रे आपुलिया. हा, एवढा मोठा परमात्मा आहे. विश्व उदर म्हणजे सगळं ब्रह्मांड त्याच्या पोटात आहे. नाही, ते संताचं लक्षण, ते संताचं लक्षण आहे. विश्वची माझी घराची हा अनंत ब्रह्मांडे उदरी अरे आभाळच नाही परमात्मा उदरी. हे सगळे ब्रह्मांड कोणाच्या पोटात आहेत? आता देवाच्या. म्हणजे जेवढं विश्व आहे तेवढं त्याच्या पोटात असल्या तुम्ही त्याला नेसायला धोतर कोणता देणार सांगा? काय काय इथं म्हणजे बघा ना तुम्ही आता इथं वस्त्रम विश्वोदरस्य, विश्व उदरात आहे त्याला तुम्ही वस्त्र नेसायला कोणतं देणार? बरोबर आहे. अगोत्रस्य तो वर्णस्य, त्याला गोत्र नाही. आता आपल्याला गोत्र आहे. तुमचं गोत्र कोणतं? तुम्हाला कदमायला माहिती आहे. दंडग्याचं गोत्र कौंडिन्य. हे जोगदंडाचं गोत्र कोणतं आहे तुमचं? जोगदंड हा म्हणतं ते तुम्हाला लिहून दिलंय मी नागोदारापाशी लिहून दिलंय ना. बरोबर आहे का? उत्तम महाराज कोणतं तुमचं गांगर द्यायचं? भारत जात म्हणजे तुमचे आचार्य, तुमचे गांगर द्यायचे आचार्य. आता सांगा
हे आपल्याला गोत्र झाले होय, आपली गोत्र झाली काय आपण त्या कुळात आरच्या कोणतं गोत्र लावणार तुम्ही? परमात्म्याचं गोत्र पांडुरंगाचं कोणतं सांगा? हा अगोत्रस्य तुवर्णस्य, त्याला कोणची जात आहे? ते मराठी आहे का ब्राह्मण आहे का काय धनगर आहे का सांभार आहे? कोण आहे ते पांडुरंग? कोण्या जातीचा आहे? तुमच्या जातीचा आहे म्हणायचा? हा आम्ही म्हणतो ना रामप्रभू क्षत्रिय वंशामध्ये जन्मले, राम आमचा, बरोबर आहे. हे गवळी लोक म्हणतील या आमच्या वंशात जन्माला कृष्ण, गवळी आमचा, पण असाच नाही. त्याला गोत्र बी नाही आणि त्याला जात बी नाही, म्हणून कुतस्तस्य उपवितकम. मग त्याला यज्ञोपवीत द्यावं तुम्ही. पवितक म्हणजे यज्ञोपवीत, बरं. हे उपवीत यज्ञोपवीत हे जानवर कोणला असतं? ते ज्याची जात हिंदू आहे, वैदिक आहे, त्याला हे. ते काय मुसलमानाचा आहे म्हणून बी नाही, कोण्या मराठ्याचा आहे म्हणून बी नाही. मग त्याला यज्ञोपवीतक नाव कसं द्यावं? ते पूजेत यज्ञोपवीत द्यावं लागतं बरं. काय हे लक्षात ठेवायचे. 16 उपचार आहेत काय त्याच्यात असतं ते. हा यज्ञ मधातली भाग आहे ते विभाग यज्ञोपवीत त्याला देवाला समर्पण करावं लागतं ना पूजेमध्ये. हे असं सगळं. मग काय म्हणले? अगोत्रस्य तुवर्णस्य, त्याला जात नाही, त्याला गोत्र नाही, म्हणून त्याला यज्ञोपवीत तरी कसं घालावं? बरोबर आहे ना. यज्ञोपवीत म्हणलं की जातीचं बंधन आलं ना, बरोबर आहे की नाही. आम्ही हिंदू आहेत म्हणून यज्ञोपवीत आहे. इस्लामाला आहे का? नाही, त्याला गरज बी नाही. ते आपल्या धर्मातलंच नाही ना. कळलं? आता निर्लेपस्य कुतो गंध, त्याला कोणता लेप लागत? आकाशानं लगे लेपू दे. आबाळाला कोणता लेप लागते का? काळ आहे हाताला लावलं आणि चला आबाळाला लावू लागते का? मग त्याच्याहून मी स्वच्छ आहे ना ते बनवून, त्या आकाशाहूनही स्वच्छ आहे. मग त्याला लेप कोणताच लावता येत नाही, म्हणून निर्लेपस्य कुतो गंध. निर्लेप परमात्मा आहे, त्याला गंध कुठं लावावा? आणि पुष्पम निर्वासनस्य काय त्याला नाक घ्यायला वास घ्यायला नाकच नाही. तुम्ही फुलं व्हायला कोणला पण कुठे त्याला नाक आहे? सुगंध दुर्गंध त्याच्या स्वभावात स्वरूपात नाही. सुगंधही नाही, दुर्गंधही नाही. हो, म्हणून इथं म्हणले ना काय की निर्लेपस्य कुटुंब पुष्पम निर्वासनस्य. निर्वासन तो परमात्मा असल्यामुळं त्याला फुल तरी कुठं व्हावं? निर्विशेष, बरं काय, निर्विशेष्य का भूषा, त्याला कोणतंच विशेषण लागत. जे विशेषणी विशेषी, जे विशेषणी. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा थकले ना महाराज तिथं. माऊली सुद्धा थकावट पद्धतीने बोलले तिथं त्या ओवीमध्ये. 18 अध्याय की माऊली विशेषण देताच येत नाही त्यावर कुठलं. हा काय जी विशेषणी विशेषी म्हणजे जे जे विशेषण देऊन तुझं वर्णन करावं. जी विशेषणे विशेषी जे ते दृश्य नव्हे रूप तुझे त्या विशेषणात बसू शकत नाही. तू त्या विशेषणात बसत नाहीस, बरोबर आहे. म्हणून मी लाजे वान नाही. माऊली सुद्धा म्हणतात मला लाज वाटली. म्हणजे ज्ञानोबासारखा दिमागबाज, डोसकेबाज, ज्ञाता, तेही त्या परमात्म्याच्या वर्णनामध्ये आणि विशेषण देण्यामध्ये म्हणजे थकले की नाही? थकले. हो, बघा ते त्यांच्या मुखातली ओवी बरं. जेही विशेषीने विशेषी बरं काय, ते दृश्य नव्हे रूप तुझे, म्हणून मी लाजे वान नाही. असं परमात्म्याचं रूप आहे. म्हणून बरं काय निर्विशेषी का भूषा, त्याला कोणतं भूषण द्यावं? बरं काय. आणि कोलंकारो निराकृत, आकृतीच नाही ना. मग दागिने घातले पांढरंगाला, गोरमाळ घातली, अमुक ते आहे ना त्याकडे. बघा लय वर्णन आहे अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी केलेले. तुमची काकड्या भरत काय काय काकड्या नाही होय. हा वैजयंती माळ गळा श्रीवत्सलांचन आहे ना. पुन्हा काय दुसरं काय? काय भाई अहो कितीतरी दागिन्याचं वर्णन आहे ना कोणाच्या, किती वर्णन आहे. ती पूजा सगुणाची.
असू द्या. मग इथं काय म्हणाले, त्याला आकृतीच नाही, त्याची निर्गुण पूजा आहे. त्याला आकृतीच नाही म्हणले. बरं काय, तर को अलंकारो म्हणजे कोणते अलंकार त्याला घालावे सांगा. निराकृते, आकृतीच नाही तर त्याला अलंकार घालावे कसे. निरंजन से किम धूपेर. आता धूप आलं नाही तर ते निरंजन आहे, अलग निरंजन. कसा निरंजन. अलग निरंजन. अलग अलग म्हणजे सगळ्याच्या वेगळा. आणि निरंजन, निरंजन म्हणजे निस्तं निरंजन, तिथं कोणीच नाही. ते निरंजनींनी दिला. गोविनी निरंजनी काय निरंजन रूप आहे त्याचं. मग निरंजनाला किम धूप आहे, कोणता धूप द्यावा. दीपेरवा सर्व साक्षीना. आता धूप दिल्यावर दीप असते ना. मग आता सर्व साक्षी परमात्मा आहे सर्वांचा. जसा दिवा सर्वांचा साक्षी की नाही, तसा सर्वांचा साक्षी कोण आहे, परमात्मा. आणि त्याला कोणता दिवा लावा आता सांगा, कोणता दिवा लावा सर्व साक्षीना. निजानंदेक तृप्तस्य. बरं काय, ते स्वतःच्या आनंदानं तृप्त आहे, त्याच्या पोटात काहीही कमतरता नाही. नैवेद्यम किम भवेद्य. कोणता निवेदी खाऊ घालावा त्याला, कोणता खाऊ घालणार. सगळ्या जगाला खाऊ घालायला येते आणि तुम्ही त्याला नैवेद्य दाखवणार तरी कोणता. कळला काय. शंकराचार्य बरं काय, हे शंकराचार्यांचं डोकं आहे. आणि मला हे समोर का धरावं लागलं माहितीये का, एवढं सांगायला मग ते सांगता आलं नसतं ना स्तोत्र. म्हणून आता बघा थोडक्यात सांगायला तुम्ही, तुम्हाला विस्तार काहीच नाही. विश्वानंद पितुस्तस्य. बरं काय, सगळ्या विश्वाला आनंद देणारा आहे. विश्वानंद पितुस्तस्य किम तांबूलम प्रकल्पते. त्याला पानाचा विडा कोणता द्यावा. विडा घ्या होणार आहे ना, आहे ना तुमच्या अभंगात. कवा म्हणायचंय द्वादशीला का कवा, कवा मग कोणते म्हणाय तुम्हाला हे माहित नाही. शिकून तरी घ्या. एकाशा म्हणायचं नाही बरं का, विडा घ्यावं नारायणा पाप लागल. एकादशी म्हणायचं नाही विडा घ्यावं. विडा त्याला द्यायचा बी नाही, विडा खायचा बी नाही. त्याच्याला एकादशीला विडा खायचा आहे का, नाही. आणि विडा त्याला द्यायचा बी नाही. मग द्वादश सुटल्यावर विडा द्यायला हरकत नाही. शिरापत झाल्यावर प्रसाद द्यावं. आता जेवण केल्यावर पान खावं. कोणी खावं, ग्रस्त आहे ना. कोणी संन्यासाला पान ब्रह्मचर्यानं संन्यासानं खाऊ नये बरं काय. संन्यासाला ब्रह्मचर्याला पान खायची गरज नाही. आणि ग्रस्तानं पान खात जा. कवा खाव, जेवण झाल्या. म्हणून तर सोमवार सोडायच्या आधी पान खातेत का, होय. सोमवार खातात जणू, मग त्याच्या आधी पान कोणी दिलं तर खात नाही. आणि खाल्लं सोमवार सुटला, सुटलं तर याचं. आणि हे सगळं. आणि म्हणून तर एकाला पान खायचं नाही, एकाला कुठं पान आहे. मग सांगा, विश्वानंद पितुस्तस्य किम तांबूलम प्रकल्पते. त्याला तांबूळ कोणतं द्यावं. स्वयंप्रकाश चिद्रूपो. ते स्वतः स्वयंप्रकाशित आहे. बरोबर आहे ना. स्वसंवेद्या. जय जय हा नाही नाही ओम नमोजी. जय जय ओम नमोजी आद्या. वेद प्रतिपाद्या. जय जय स्वसंवेद्या आत्मा. स्वसंवेद्य परमात्मा स्वतः स्वयंप्रकाश चिद्रूप. चिद्रूप स्वयंप्रकाशित आहे. बरं काय, ये वो सावरकादी भासका. हा बरं काय, सर्वांच्या हृदयामध्ये तो आहे. तो असा आहे सावरकादी. बरं काय, भासका. हा म्हणजे सर्वांना ते प्रकाश देणारा. प्रदक्षिणा ह्यनंतस्य. अनंत स्वरूप आहे तो. अनंत प्रदक्षिणा हे अनंतस्य. इथं तसं वाचित प्रदक्षिणा ह्यनंतस्य म्हणजे प्रदक्षिणा अनंतस्य. अनंत आहे. अनंत म्हणजे कसं कळा. देशता अंतन, वस्तुता अंतन आणि कालता अंतन. त्याला येडे घालणार तरी कसे तुम्ही. प्रदक्षिणा आहे ना. प्रदक्षिणा हो तिरगुरुरायाची सद्गुरुरायाची नाही. आणि प्रदक्षिणा कशी घालणार बरं काय. ह्यद्वयस्य कुतो नती. अद्वय ते परमात्मा. त्याला नमस्कार कसा करावा. नती नाम नमस्कार. अद्वय आपल्यापासून वेगळा नाही. आणि त्याला प्रकाश स्वयंप्रकाशमानस्य. स्वतःच प्रकाश रूप आहे. म्हणून कुतो निरांजनम विभो. त्याला निरंजन तरी आरती तरी कशी करावी. आंतर्बहिष्य पूर्णस्य.
आतून बाहेरून पूर्ण आहे. आणि कथम उद्वासनम भवेत. काय कथम उद्वासनम भवेत म्हणजे त्याला विसर्जन तरी कसं करावं. आतून बाहेरून पूर्ण आहे तर त्याचं विसर्जन कसं करावं. एकमेव परा पूजा. कोणती पूजा ही. एकमेव परा पूजा. सर्व अवस्थासु सर्वदा. सर्व अवस्थेतून सर्वदा पूजा आहे. एक बुद्ध्या तू देवेश विधेया ब्रह्मविद्या. तू सर्व ठिकाणी एकच व्यापक असल्यामुळं बरं काय आणि तू ब्रह्म उत्तम आहेस. अशा प्रकारचा ब्रह्मस्वरूप तू असल्यामुळं आणि ते माझं तुझं स्वरूप मी आहे. मग अशी तुझी पूजा कोणती मी करू सांग देवा. मग शेवटी म्हणायचं आत्मात्वम गिरिजामती सहचरा. ऐका काय म्हणायचं महादेवाला. त्याला ऐकू येते नाही. आत्मात्वम माझा आत्मा तू आहेस. माझा आत्मा कोण आहेस तो आहेस देवा पांडुरंगा किंवा महादेवा. इथं महादेवाचं वर्णन. महादेव म्हणजे शिव. शिव म्हणजे एकच बरं. आत्मा त्वम गिरिजामती. गिरिजा नाम पार्वती. पार्वती माझी बुद्धी आहे आणि माझा आत्मा तू आहेस. सहचरा प्राणा शरीरम गृहम. तुझे साथीदार आहेत नंदी श्रंगी भृंगी वीरभद्र हे आमचे पंचप्राणाधिक आहेत. लक्षात. आमचा आत्मा तू, आमची बुद्धी पार्वती आणि आमचे प्राण अपान व्यान उदान समान नाक कुर्मा अमुक ढमुक हे इंद्रिय सगळे तुझे सहचर आहेत. सहचर म्हणजे कळले का. गण गण माझ्यावरती गण आहेत ना. नंदी श्रंगी भृंगी हे ते गणपती याव त्याव हे त्याचे सोबते बरं काय. हा आणि शरीरम गृहम तुझं घर आमचं शरीर आहे. पूजा ते विविध भोग रचना. आम्ही जे काय भोग भोगतो ती तुझी पूजा. लक्षात आलं का. आम्ही जेवण केलं तुला निवड हो चला. आम्ही आंघोळ केली तुझी आंघोळ झाली. आम्ही सुगंध फुलाचा घेतला जमलं का नाही. काय अरे हे शेवट आहे. पण इतकं म्हणाय तरी परोक्षतूनच म्हणावं लागलं ना पहिलं. की आता शेवटी काय म्हणाले पूजा ते विविध भोगोपरचना. जे पूजा आहे का आमचे विविध प्रकारचे भोग आम्ही भोगतो. आपण भोग भोगतोच ना. जेवण करणं झोपणं येणं जाणं येणं हे सगळं बरं काय. तर काय म्हणायचं आहे का पूजा ते विविधोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती. आम्ही झोपलो की तुझी समाधी. आमची झोप हा तुमची आपली आंघोळ त्याची आंघोळ. आपण कपडे घातले भारीचे त्याला घातले म्हणून मला वाटते ते नास्तिक बोलते ते. असं म्हणजे असं निद्रा समाधी स्थिती. संचार प्रदय प्रदक्षिण विधी. आम्ही कुठे इकडे तिकडे गेलो की तुझ्या प्रदक्षिणा झाल्या. शेताला गेलो तू शेताला गेला की त्याची प्रदक्षिणा होते बघ ज्ञानबा. हा शेताला चक्रा कर देवाच्या प्रदक्षिणा बरं का भास्कर. संचार पदयो प्रदक्षिण विधी आणि स्तोत्राने सर्वा गिरो. जे जे काय मी बोलतो ते ते तुझं स्तोत्र हो. ते आपला विषय नाही मला. काही बोलतो जयाचे विसाट शब्द सुखे म्हणून येते वेद. काय मला ते लोक काही बोलल्या ते बोले तो माझे स्तवन. ते म्हणते स्वतः देव अर्जुना तो बोले ते माझे स्तवन. ते काय बोलेल का महात्मा माझी काय ती स्तुती. आणि मग शंकराचार्य म्हणते बरोबर त्या आधी संचार पदयो प्रदक्षिण विधी. मी कुठेही गेलो देवा इकडं तिकडं तरी तुझी प्रदक्षिणा आणि स्तोत्राने सर्वा गिरो. म्हणजे काही मी बोलेल तर ते तुझं स्तोत्र आहे. यद्यत कर्म करोमी. जे जे काही मी कर्म करील तद्द अखिलम तद्दद अखिलम. बरं तद्दखिलम तद्दखिलम काय म्हणायचे सगळे कर्म तत्त अखिलम म्हणजे माझे जे काही कर्म होतील बरं काय शंभो तव आराधन. हे शंभो हे महादेवा हे तुझी आराधना झाली. ही कोणती पूजा आहे. इति श्रीमशंकराचार्य कृतम परा पूजा स्तोत्रम संपूर्ण. हे शंकराचार्याने केले स्तोत्र आहे 10 श्लोकाचं सुंदर प्रकार. हे शिकून घेतले जमत नाही का लोकांनी.
आहे का कोणाला नाद आहे का? कोणी गरजू आहेत का शिकायचे? हा, पण शिकतच नाही. काय करावं? शिकावं ही कोणाची प्रवृत्ती राहिलेली नाही. मी तुम्हाला कालच सांगितलं ना, मायबापाला संसारात कमवण्याचा नाद लागला. शेतं घे, वाडेपान घे, कर, चतरा जाय, खान ते कर, व्यापार कर, आडत दुकान, अमुक ढमुक. ह्या मायबाप त्याच्यात बेजार आहे. आणि पोरायला कलेक्टर करण्यामुळं शाळेत आहेत, कुठं लातूरला, कुठं कुठं, कोणाचं मुंबईला, कोणाचं कुठं फर्स्ट इयरला कायला या ते इकडं शिकवितोय वे नाव घेऊ नका. तिकडं शिकविते त्याला असं कापूस लावावं लागते बा, तसं करावं लागते बा. आणलं की हा तिकून तसे पैसे काढायचे, ते बँकेचे तसं कुठे महाराज कालचं राहिले नागपूर राहून गेले बरं. हा सांगू महाराज, एकंदरीत ही कोणती पूजा आहे? बरा. आता ती कोणती होती पहिल्या? मग आपण कोणत्या कराव्या? जाऊ द्या. अपारा कराव्या का आपण? अधिकार नाही, परापूजेचा अधिकार नाही. परापूजेचा अधिकार नाही. कवा आपण कवर एक दोन गिरवायचे? अधिकार एक दोन कवर गिरवायचे सांगा. मॅट्रिक पुस्तक. मॅट्रिक का होणार तुमची? त्या दिवशी म्हणलं तात्याला म्हणलं ना, प्रवचन ऐकायला म्हणलं, ते पूजा करू नका म्हणलं त्याला. नाही म्हणले हा पुढे म्हणले तुम्ही म्हणले. म्या म्हणलं देवाच्या रोज पाय पाय पायावर मुडकं टेकायचं समाधान. हा, पूजा बसले करीत याला सुनीत घ्या. पूजा करीत बसले तिथं अर्ध प्रवचन झालं. वरतीवर पुढच्या वर्गात त्याला कळावं की सत्ता चालू आहे का, मग कोण्या देवाला साधायची गरज. सत्या सगळी देव. आपण इथे चिंतन ईश्वराचं करावं. आणि हे चिंतन केलं का बोंबलत पुढे जायची गरज नाही. पण नाही ना, सत्ता सोडून बी बोंबलत जाते. म्हणजे आणखीन हे एक दोनच येत का कितीच कवर घेऊ. तुम्हाला पुढच्या वर्गात जाऊन बी कळणं म्हणलं, मग आता काय करा. कुठं काय वर्मशील वागावं लागतंय. पंढरपूरला मरणाचा करता, कुठं बारी मंगळ वेड्याला, बरोबर आहे. आणि ती बारीला 30-36 घंटे लागायले म्हणजे, तरी बारीला लागला पठ्या. काय बंदे जाऊन कीर्तन ऐक, मस्त उग चांगल्या महात्म्याचे कीर्तन ऐक समाधानानं. चंद्रभागेचं स्नान कर, पुंडलेकराचं दर्शन कर, नांदेव पायला पाया पडून नगर प्रश्न करू रोज, आणि मस्त कीर्तन ऐकून विधितो हरिकथा आणि समाधान चित्ता वाघ. म्हणजे हे पुढच्या वर्गात पाऊल झाला. पण नाही ना, तिथंच बारीला जायचे, त्याच्याशिवाय समाधान तिथं कळणार. तिथं कळणार. डोसकं आणखीन साफ झाला नाही तुमचं. एक दोनच गिरवायले तुम्ही. कवर बी गिरविणार तुम्ही. किती सुधरून सांगितलं तरी कळणार नाही. विश्वास पाहिजे. समोरच्या व्यक्तीवर विश्वास असला ते माणूस तसं वागतच नाही मूर्खाचं. बरोबर आहे ना. सांगितलं शंकराचार्याने हे सांगितलं या स्तोत्रात की बाबा तू कवर पहिल्या वर्गात बस. हे शिकवण्यामुळेच आहे ना. हे जे चालणे वेगात जाय, हा तो वेगू बैसावया लागी होय. हा, तैसा कर्मी अतिशय आहे, नैष्कर्म्या लागी. वा, बघा बघा कशी वर्मशील ओबी दिली कोणी. म्हणजे नाथरावला थोडं तरी कळायलंय का नाही. जे वेगू चालायचं आहे ते वेगानं चालणं आहे बसण्यासाठी. म्हणजे आज ना उद्या तरी पळाल्यावर बसावं लागेल की नाही. बसण्यासाठी पुन्हा विश्रांती. माणूस म्हणते ना चला लवकर लवकर तिथं विश्रांती होती, जरा झोप होईल आपली. मग इतक्या लवकर लवकर झपझप जाऊन काय करायचं आहे तर म्हणले आराम करा. बरोबर आहे ना. ते वेग चालण्यासाठी. त्याप्रमाणे कर्माचा वेग कशासाठी? नैष्कर्म. म्हणजे आपण कर्म करायचे ते कशात जाण्यासाठी? नैष्कर्म्य सिद्धीत जाण्यासाठी. हे कळालं. म्हणून आणखीन हे आपल्या जोसक्यात खोपरीत भरलेले हे निघणार नाही. आणि काय मग हे पहिलाच वर्ग. अरे इतके प्रवचन ऐकून कीर्तन ऐकून तुम्ही पारावर जाऊन केलं काय फायदा? काहीच नाही. तुम्हाला कळालं काय? काहीच नाही कळालं. इथं खिचडी आहे पहिल्या वर्गात, तिकडे काय पुढे गेल्या. तसं आहे. इथं भात खायला आहे बघा. म्हणजे तुम्ही भात खाण्यामुळे शाळेत जाता. याचा अर्थ असा झाला तुम्ही शाळेत जाता कशामुळे जाता? भात खाण्या. अरे भात खा. आता जरा पुढच्या वर्गात जाय की. म्हणजे एकंदरीत आपण पुढे गेलं पाहिजे. आपण त्याचा विचार केला पाहिजे. आपलं काय चाललंय काय म्हणले तुम्ही हरिपाठाबद्दल काय? मग आता फिरताल ना. अरे हरिपाठ ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी ग्रंथ. कोणता ग्रंथ आहे? समाधी. लक्षात ठेवा. त्याची चांगदेव 65, अमृत अनुभव, काय योग वासिष्ठ, अनेक गाथा, ज्ञानेश्वरी
हे सगळे जरी ग्रंथ असले तर सगळ्यात समाधी ग्रंथ कोणता असेल? ज्यावेळेला माऊली समाधीत बसले, पुढे ज्ञानेश्वरी ठेविली, ते मान्य आहे आम्हाला, पुढे ज्ञानेश्वरी ठेविली, पण ज्ञानेश्वरी वाचित नाही बसले, हरिपाठ म्हणे. आणि शेवटच्या आयुष्यातला त्यांचा ग्रंथ, जसा एकनाथ महाराजांचा शेवटचा आयुष्यातला ग्रंथ कोणता असेल तर रामायण, भावार्थ रामायण, माऊलीच्या नाथांच्या. बरं काय, नाथाच्या सुरुवातीचा ग्रंथ कोणता? कोण सांगेल? चतुश्लोकी भागवत. हा, नाथांच्या आयुष्यातला पहिला ग्रंथ हातात घेतला नाथांनी ते चतुश्लोकी भागवत, आणि शेवटचा ग्रंथ आहे भावार्थ रामायण. जसं हे तसं ज्ञानेश्वर महाराजांचा पहिला ग्रंथ पहिला कोणता? ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेवर टीका. आणि शेवटचा ग्रंथ कोणता? हरिपाठ. समाधी संजीवन हरिपाठ म्हणजे ज्ञानदेवी घेतले दानबाबा बाळचंदो, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदो, हृदय धरून या ध्यान बाबा बाळचंदो, आणि कथा कीर्तन करीतची बाबा बाळचंदो बाबा बाळचंदो. मग माऊली समाधीत बसलेत आणि समाधीत हरिपाठ चालू आहे, माऊलीचा हरिपाठ. आणखीन मला शास्त्री महाराज म्हणले होते की श्रद्धा असल्यावर वृंदावनातला वेणू कुठला? वृंदावनी वेणू कवनाचा मायवाज. त्या आणखीन भगवंताची रासक्रीडा चालू आहे. बरं, ब्रह्मदेवाच्या 6 महिन्याची रात्र केलेली आहे. ही सृष्टीच काल्पनिक आहे. हे तुमच्या काय लक्षात यायला हो? आपण कोण्या ब्रह्मांडात काय मिळेल, काय करायला आपल्याला? उंबरातल्या कीटका याची ब्रह्मांड आहे का? बरोबर आहे की नाही? उंबरातले किडे आपण आहेत. एका उंबरातले किडे तुम्ही आम्ही. हे भारत देशातले लोक म्हणा की नाही, जगातले. अरे ते असले उंबर किती त्या झाडाला, त्या उंबराच्या झाडाला. तसं हे झाड आहे ब्रह्मरूपी, त्याचं काय आपल्याला मेळ लागतंय. त्याची आणखीन रासक्रीडा चालून तिथं वेणू वाजते. मग श्रद्धा झाल्यावर वृंदावनातला वेणू ऐकू येईल. श्रद्धा झाल्यावर इथं गोपाळपुऱ्यातला वेणू इथे आहे ना, निळा म्हणे गोपाळपुरी विठ्ठल वेणू वादन करी आहे ना, तर ते विठ्ठल इथं वेणू वाजवते गोपाळपुऱ्याला, ते ऐकू येईल. आणि श्रद्धा असल्यावरच ज्ञानोबारायांचा हरिपाठ समाधीत ऐकू येईल. समाधीवर कान दिल्यावर समाधीतून हरिपाठ माऊली म्हणायलेत की नाही म्हणायलेत हे ऐकू येईल तुम्हाला. कवा? श्रद्धा. मग अशी श्रद्धा अंतकरणाची तयार करावी. हरिपाठ समाधी ग्रंथ आहे म्हणून हरिपाठ म्हणित म्हणित माऊलीच्या समाधीला प्रदक्षिणा. जितके येडे होतील हरिपाठात तितक्या चक्रा झाल्या. कोणला? माऊलीला. बरं, आपले ज्ञानेश्वर महाराज गुरु आहेत वारकरी संप्रदायाचे, आणि त्या आपल्या गुरुला समाधीला त्या गुरुच्या आपल्या काय आहेत त्या हरिपाठ म्हणित प्रदक्षिणा. म्हणून तर हरिपाठाच्या वेळेला आमच्याच अभिषेक करीत होतो आम्ही. बामणा त्याच वेळेला बोलू. आता कसं आहे बरोबर, पहिलं आमच्या लहानपणी पहिलेपासूनच दुपारचं कीर्तन काय असलं ते प्रवचन काय असं हरिपाठ कांड येते. हरिपाठाच्या सुरू झाला इकडं की तिकडं बामणाचे मंत्र सुरू मला देवाला, म्हणजे हरिपाठावरच अभिषेक. कळलं का? आणि आम्ही असे येडे घालायचे. हरिपाठावर अभिषेक नसले ब्राह्मण तुम्हाला मिळत तर हरिपाठ मनानं अभिषेक करा. आणि माऊलीचा हरिपाठ तर 15व्या अध्यायात होते. आता आळंदीला उर्ध्व मूळ शाखमश्वत्थमराव हे 15वा अध्याय म्हणायचा, त्याच्यावर अभिषेक माऊलीचा करते. आळंदीला हरिपाठावर बी माऊलीचा अभिषेक होतो. आणि हरिपाठात जितक्या चक्रा मारताल तितक्या काय झाल्या माऊलीच्या त्या प्रदक्षिणा. म्हणून हरिपाठ म्हणताना सहसा खाली बसायचं नाही. आपण आता एकटे दुकटे असल्यावर घरी असल्यावर असं बसून करतो, पण तुम्हाला कळत नाही. अहो एकट्याने चक्रा मारल्या तर नुकसान आहे. उद्यापासून तुम्ही ते आमच्या युवांचे काय करता येत आहे पोरग हनुमान ते म्हणते हरिपाठ काल हे इतके हुशार झालेत आता. ते परभणीतून मोबाईल लावलाय त्यानं आणि इथून हे न लावलाय. हे सुंदर ते ध्यान ते म्हणते ओ वाईट विचारा का. मी आम्हाला ते मोबाईल लावायला टावरला लोड आला. आम्हाला बोलायचंय तर तुम्ही 3 घंटे हरिपाठ म्हणायचा वरी मांडल्या त्या टावरावर आम्ही बोलावं का नाही पडणार का सांग.
तुमचं काय म्हणणं आहे होय? मोबाईलवर हरिपाठ तुम्ही म्हणल्यावर हा आणि मग तितक्या वेळ टावर जाम झालं का राहिलं मग आम्हाला काय बोलाय वाव देतात का नाही तुम्ही बघा असे शहाणे मग मी म्हणतो हे दोघं बी असले भाविक आहे ते तर ते असू द्या त्याला बना वाटते हरिपाठ मग मी म्हणतो उठून फिरले तर माऊलीच्या समाधीला प्रदक्षिणा नाही व्हायच्या पाहिजे मोकळे पुन्हा माऊलीच्या समाधीला प्रदक्षिणा ही भावना आहे बरं का माझी पाटील म्हणून कठाळे उभं राहायचं नाही खांब्याला तुम्ही कुठे लोकतेच काय शेताला तर चक्र मारतात ते ना मग इथे काय झालं येडे खाना आहे कोणी महाराज ऐकत येत काय ऐकत नाही कहाणीत जा माऊलीच्या समाधीला प्रदक्षिणात आपल्या हरिपाठ म्हणीत म्हणीत समाधी संजीवन हरिपाठ शेवटची चक्र म्हणलो हा 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 हरिपाठ हा सुरू म्हणलो म्हणले का म्हणले हा म्हणलं जाऊ आता कवर मिळालं मग आता काय करा मग आता ते म्हणतात मग आपल्या एकला फिरू लागलो शास्त्री सारखं हा आपलं फिरायचं आपण हे बसा म्हणायचे पण फिरलं पाहिजे हो हरिपाठाला येडे घातले पाहिजे त्याच्यामुळे येडे असो टाइम संपला बरं